प्रणाम आत्मवंदन. आपण जी काही साधना किंवा उपासना करतो ती साधना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून सुरुवातीला काही प्रार्थना केल्या जातात. त्या प्रार्थना इथे यामध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे साधना निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी करायची मंत्र साधना. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, प्रत्येक जण रोज काही ना काही नित्याने ध्यान साधना उपासना करत असतात. पण ती उपासना किंवा ध्यान साधना करताना आपल्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. ते अडथळे येऊ नयेत, ती साधना निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही प्रार्थना दिल्या आहेत. त्या केल्यामुळे जसे पहा, आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते त्यावेळेस आपण प्रथम शुभ कार्य विघ्नहर्त्या श्री गणेशाचे वंदन करतो. त्यांची पूजा आणि साधना करतो. त्याद्वारे आपल्या घरातील कार्यक्रम उत्तमरित्या आणि निर्विघ्नपणे पार पडतो. शुभ कार्यामध्ये श्री गणेशांचे स्तवन आणि नामस्मरण उपासना पूजा अर्चा केली जाते. तसेच आपण ज्यावेळेस साधनेला बसतो किंवा एखाद्या प्रवचनाला किंवा आपल्या घरामध्ये पारायणाला जेव्हा बसतो तेव्हाही ह्या काही गोष्टी आहेत, मंत्र आहे, ते केल्यानंतर ती आपली साधना निर्विघ्नपणे आणि उत्तमरित्या पार पडते. चला जाणून घेऊया. पहा, पहिला आहे, आपण ज्यावेळेस साधनेला बसतो त्यावेळेस जे आसन घेतो त्यामध्ये बसण्यापूर्वी आपण ज्यावेळेस एखादा कार्यक्रम घरामध्ये असतो शुभकार्य त्यावेळेस पान सुपारी आपण आपल्या घरात देवासमोर ठेवतो. का तर त्यांना वंदन करतो की आमच्या घरातला हा कार्यभाग निर्विघ्नपणे आणि उत्तमात्तम व्हावा म्हणून आपण त्यांना निवेदन करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण एखादी साधना करतो त्यावेळेस आपण हात जोडून ओम वास्तु पुरुषाय नमः, ओम ब्रह्मणी नमः अस्त्राय पठ या मंत्राने वासुपुरुषाची कृपा होते व उपासनेमध्ये अडथळे येत नाही अशी देवासमोर उभं राहून प्रार्थना करावी. आणि मग आपण जी साधना उपासना करणार आहोत त्या ठिकाणी एक आसन अंतरावे आणि त्या आसनावर बसण्यापूर्वी आसनाला नमस्कार करावा आणि आसनाला ओम अस्य आसन मंत्रस्थ मेरु पुष्टऋषिः सुतुलछंद कूर्म देवताः ओम आसन परिग्रहे विनियोगाः ओम ह्रीं आधार शक्ती कमलासनाय नमः असे म्हणून त्या आसनाला आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहोत किंवा साधना करणार आहोत त्या आसनास नमस्कार केला असता आपली पूजेची साधनेची बैठक मोडत नाही. आणि असे केल्यानंतर त्या आसनावर आपण बसायचे आणि बसल्यानंतर प्रथम आपल्या अनाहत चक्रावर हात जोडून सावकाश डोळे बंद करून ओम अपसंपेतु ते भूता ए भूता भुवि संस्थिता ए भूता विघ्नकर्तारस्ते गच्छतु शिवाज्ञा अशी प्रार्थना करावी. या मंत्राने अदृश्य आत्मे जर आपल्या पूजेत अडथळा आणत असतील तर ती शिवाच्या भगवान शंकराच्या आज्ञेने निघून जातात. म्हणजे आपल्या साधनेमध्ये आपल्या पूजेमध्ये अडथळे आणत नाही. त्यानंतर दोन्ही हाताने आपण जिथे बसतो तिथे समोर पृथ्वीला नमस्कार करावा. नमस्कार करताना ओम पृथ्वी तुया घ्रोता लोक देवी विष्णुनावृत त्वचधारयाधारम्या नित्य पवित्र करुचासनम असे म्हणून धरणी मातेला वंदन आणि नमस्कार करावा की हे धरणी माते, मी तुझ्यावरती बसून मी माझी ही साधना करत आहे, तरी तुम्हाला या साधनेमध्ये सहाय्य कर आणि माझी साधना निर्विघ्नपणे पाहू दे असे म्हणले
या श्लोकाद्वारे मातेची, धरणी मातेची वंदन केले जाते. त्यानंतर आपण आपल्या घरातील ओम चैतन्य कुलस्वामी कुलदेवताय नमः, ओम चैतन्य कुलपुरुषाय नमः, ओम चैतन्य महापुरुषाय नमः, ओम चैतन्य सलदेवताय नमः, ओम चैतन्य वास्तुदेवाय नमः, ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नमः म्हणून इत्यादींना नमन केले जाते. म्हणजे आपली कुलस्वामिनी आणि कुलदेवतांचे आशीर्वादाद्वारे आपली पूजा आणि साधना उत्तमरित्या पूर्ण होते. तसेच आपण ज्या वास्तूमध्ये, ज्या स्थानामध्ये बसतो त्या वास्तुपुरुषाचेही आशीर्वाद आपल्याला लाभतात. तसेच आपली वास्तू ही निमित्त तथास्तु म्हणत असते. त्याच तत्वानुसार आपण या आपल्या वास्तूची साधना आणि पूजा करतो, तिचे कैक पटीने चांगले फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपण पूजा करताना आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी, भरभराट आणि घरातील एकोपा नांदावा म्हणून जी प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेला सफल होण्यासाठी आपली वास्तुदेवता, आपले वास्तुपुरुष, कुलदेवता, कुलस्वामिनी आपल्याला मंत्र जपाद्वारे आशीर्वाद प्राप्त करून देतात आणि आपली पूजा, आपली साधना निर्विघ्नपणे पार पडते. तसेच त्यानंतर श्री गणपती पूजा म्हणजेच द्विचतुर्दश वर्णभूषिताना शशिसूर्याग्नि विलोचनं सुरेशम अहिंभूषित कंठमक्षसूत्र भ्रमय गणेशः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणून श्री गणेशाचे वंदन केले जाते. पहा, थोडक्यात जेव्हा आपण कोणतीही पूजा करताना किंवा साधना करताना बसतो, त्या प्रथम आसनाला आपण वंदन करून आसनाला मंत्र म्हणून बसल्यानंतर आसनाचेही आपल्याला सहाय्य होते. त्यानंतर आपण वास्तुपुरुषाची पूजा करतो. त्यानंतर आपल्या पूजेत अडथळे येऊ नये म्हणून शिवाला आवाहन करतो. म्हणजेच जे काही सूक्ष्म आत्मे या सृष्टीमध्ये आहे ते आपल्या पूजेमध्ये अडथळे आणू नये म्हणून आपण ओम अपसंपर्तु ए भूता भुवि विघ्न संस्थिता ए भूता विघ्न करता रस्ते गच्छतो स्वाज्ञा असे म्हणून शिवाच्या आज्ञेने त्या सूक्ष्म जीवांना म्हणजे सूक्ष्म आत्म्यांना आपण दूर करतो. त्यामुळे आपली ही साधना निर्विघ्नपणे पूर्ण होते. तसेच कुलस्वामी, कुलदेवता, कुलपुरुष यांच्या आशीर्वादाद्वारे जसे आपले वास्तू तथास्तु म्हणते त्याप्रमाणे आपल्या वास्तूलाही आपल्याबरोबर उत्तमाचे ऊर्जा प्राप्त होतात. आपले जे मनोकामना आहे त्या लवकरात लवकर सफल होण्यासाठी आपली कुलस्वामिनी आणि कुलदैवत आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच श्री गणेश हे वंदनीय आहे. कोणताही कार्यक्रम असो प्रथम त्यांना वंदन केले जाते आणि निर्विघ्नपणे अशी आपली साधना उपासना पार पडते. म्हणूनच कोणतीही पूजा, उपासना, साधना करताना या गोष्टी केल्या जातात. तुम्ही करून पहा, नक्कीच तुमच्या पूजेमध्ये, साधनेमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. किंबहुना या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला जे काही कार्यभाग आहे तो लवकरात लवकर साधले जातो. पहा, घरामध्ये एखादे कार्यक्रम असेल तर घरातील सर्व लोकांनी मिळून, सर्व सदस्यांनी मिळून तो कार्यभाग केला तो उत्तमाचा आणि आनंददायी होतो. कोणताही कार्यभाग असो. त्याचप्रमाणे आपण जी साधना करतो, जी काही पूजा करतो त्यामध्ये जर आपल्या या देवी देवतांनी, श्री गणेशांनी, वास्तुदेवतांनी, वास्तुपुरुषांनी, कुलस्वामींनी, कुलदेवतांनी एवढंच नव्हे तर पृथ्वी मातेनेही आशीर्वाद दिले तर ही साधना लवकर पूर्ण होते आणि आपल्याला इच्छित कार्यभाग लवकर साधले जातो. अशा प्रकारे सर्वांनी नक्की करून पहा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.